काँग्रेसला मतदानासाठी मशिदींमधून फतवे, राज ठाकरेंच्या आरोपात खरंच तथ्य आहे का? मतांच्या ध्रुवीकरणात कुणाची आघाडी? लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी मशिदीतून फतवे काढले जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंच्या या आरोपांना फडणवीसांनीही आता दुजोरा दिलाय। काँग्रेस जे आरोप भाजपवर करत होती तेच आरोप आता काँग्रेसवर केले जाऊ लागले। पाहुयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। अब की बार 400 पारचा नारा देत मोदी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। भाजप कार्यकर्त्यांनी देखील तिसरी बार मोदी सरकार म्हणत प्रचाराच्या रणधुमाळीत उडी घेतली आहे। देशभरात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करून मत गोळा करण्याचं काम सुरू आहे। महायुतीच्या प्रचारात उतरलेल्या राज ठाकरे यांनी आता आणखीन एक आरोपांचा बॉम्बगोळा टाकलाय। मशिदींमधून काँग्रेस उमेदवारांना मतदान करण्याचे फतवे काढले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे। मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मतं द्यावीत। अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत, ज्यांना अकल आहेत, ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत। त्यांना समजते काय चाललंय राजकारण। ते आता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय। समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही? राज ठाकरेंनी केलेले आरोप खरे असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। या संदर्भातले अनेक व्हिडिओ असल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे। हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडतंय की चक्क मशिदीमध्ये टीव्हीचे मोठे मोठे स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा, अशा प्रकारचं घडतंय। हे मला वाटत नाही योग्य आहे, पण हे घडतंय। राज ठाकरे म्हणाले ते अगदी खरं आहे। काँग्रेसनं राज ठाकरे आणि भाजपनं केलेले आरोप मात्र फेटाळून लावले आहेत। आता राज ठाकरे साहेब भोंगे काढता काढता फतवे काढायला लागलेले आहे। अहो, या देशामध्ये संविधान आहे। कुणी कुणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा संविधानिक अधिकार आहे। प्रत्येक पक्ष आपली भूमिका लोकांपुढे घेऊन जातो, पण आपण ज्या पद्धतीनं ब्लूप्रिंट पासून हिंदू मुस्लिम राजकारणापर्यंत आलेला हा आपल्या अपयशाचा आलेख आहे। काँग्रेससाठी मशिदींमधून फतवे काढले जात असतील तर सत्ता असलेली भाजप फतवे काढणाऱ्यांच्या विरोधात कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय। आरोप करून काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा डाव असल्याचाही संशय या निमित्तानं व्यक्त केला जातोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।